मग आपण मटाराचा उपमा 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, टेबलस्पून मी दही घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, थोडासा गाजर घेतलेला आहे, कोथिंबीर वरणे घेतलेली आहे, काजू घेतले 4-5 काजू घेतले, 25 ग्रॅम काजू घेतलेले आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि सुकं खोबऱ्याचं किस घेतलेला आहे. रवा चांगला भाजून घ्यायचा खमंग. रवा भाजून घेतलेला आहे, चांगला खमंग भाजून घेतलेला आहे. रवा वाटीभर रवा भाजून घेतलेला आहे मी. 2 डाव तेल घातलेलं आहे याच्यामध्ये. मोहरी घालायची चमचा. कढीपत्ता घालायचा, मिरच्या घालायच्या, चांगले हलवून घ्यायचे. मटारचे दाणे घालायचे, हलवून घ्यायचे. गाजर घालायचे थोडेसे. जे उपमा चवीला छान लागतो ना, ते शिजवून घ्यायचं. 10 मिनिटांनी शिजवून घ्यायचे सगळं तेलावरती. पाणी टाकायचं नाही अजिबात, शिजवून घ्यायचे. आपले दाणे ना गाडी शिजलेले आहे चांगल्यापैकी. एकडे रवा घेतले, एकडे पाणी घ्यायचं आपल्याला. थोडंसं आणखी पाणी घालूया, एकदम थोडंसं पाणी घालूया. आणि एकडे आणखी पाणी घातलेलं आहे मी, पाणी कमी पडेल म्हणून. पाण्याला उकळी आलेली आहे, मीठ घातलं त्याच्यामध्ये. दही घालायचं, 1 टेबलस्पून दही घालायचं, चांगलं हलवायचं. पाण्याला उकळलेलं काजू घालायचं त्याच्यामध्ये आपण. आता गॅस बंद करून आपण रवा घालायचा, चांगलं हलवायचं. गुंड होतं कामाने. अंगात हलवले रव्याला आपण. आता पुढे गॅस ठेवलेला आहे, मंद याच्यावर ठेवायचा. हा चांगले वाफ येऊन द्यायचे मस्तपैकी. चांगली वाफ आलेली आहे, मस्त काही उपमा झालेला आहे. त्यावरनं कोथिंबीर घालूया. कोकोनटचं हे सुकं खोबरं घालूया, किस खोबऱ्याचं किस. म्हणजे ओलं खोबरं नव्हतं, सुकं खोबरं घालते. गरम गरम सगळं छान करून पाहुणे मंडळी ते करून देते चालतं. थंड पण छान लागतो आणि गरम पण छान लागतो. हा थोडासा लिंबू पिळायचा, एकदम थोडंसं, जास्त नाही पिळायचं, नंतर आंबट होईल ना. आणि हे असं हलवून घ्यायचं साधारणपणे 2 मिनिटात. आपला उडुपी उपमा तयार झालेला, उडुपी मटारचा उपमा तयार झालेला आहे आपला. मी बघू शकते सुंदर आलेला आहे. ते सुंदर आलेला उपमा बघू शकते तुमची. मस्त आल्या, कलर वगैरे छानच आलेलं, सुंदरच आलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पण नक्की आवडेल. उडुपी मटारचा उपमा. व्हिडिओवाले शेअर करा, सबस्क्राईब करा, सेंड करा. बाय.